न्यूज़ फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। स्कूल अनुदान को लेकर बड़ी खबर। आज़ाद मैदान मुंबई पर लगेंगे शिक्षकों की भीड़। जालना जिले से हजारों शिक्षक हुए रवाना। देखिए न्यूज़ फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। सर, आम्ही आज पुन्हा एकदा आझाद मैदान मुंबईकडे रवाना होत आहोत, कारण आम्हाला 9 डिसेंबरला माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी आम्हाला लेखी स्वरूपात शब्द दिला होता की आपला पुढील टप्पा 1 जानेवारीपासून पुढील टप्पा दिला जाईल। परंतु नागपूर अधिवेशनमध्ये यामध्ये शब्द फिरवला गेला आणि पुन्हा एकदा अंशतः शिक्षकाची पूर्ण जी काही मागणी होती ती पूर्णत्वाकडे गेली नाही। त्यामुळे आम्ही आझाद मैदानावर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती त्या दिवसापासून आमचे शिक्षक बांधव, आमच्या भगिनी लहान लहान बाळं घेऊन त्या आझाद मैदानावर उपोषण करतात, अन्नत्याग करतात, तरी शासनाला आणखी आमची कुठे दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही हजारोच्या संख्येनं आता आझाद मैदानकडे लोक कूच करत आहेत। आमचे बांधव, आमच्या भगिनी त्या ठिकाणी रात्रंदिवस बिगर अन्न पाण्याच्या त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर बसतात आणि अतोनात हल्लामध्ये ही आझाद मैदानावरलं आंदोलन। माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे की 100% अनुदान देऊन आमच्या शिक्षकांना आपापल्या शाळेवर आपल्या कामासाठी पाठवावं, ही मी पुनश्च एकदा कळकळीनं शासनाला, माननीय शिक्षण मंत्री अजितदादा पवार, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जे म्हणतात मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे, त्यांनी आम्हाला 100% अनुदान देऊन आम्हाला सर्व शिक्षकांना घरी पाठवावं, हीच माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे। आमच्या हक्काचा कोण म्हणतात येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। चलो आझाद मैदान मुंबई।